कसा आवाज देतात? दादा दोन्ही दुखतात डायरेक्ट. बस जिरली. आणि आता आहे ना माझी बबडीची मिनी फ्रेश वगैरे केली, तिला चेंज वगैरे केला, मस्त शेंडू बिंडू बांधली हात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि गोव्याशी पण आम्ही ना आता सकाळचं वाजलं 7:15. आम्ही गोव्याशी पण 7:15ला निघलो, कारण की आम्ही निघणार होतो लेट गाईज, कारण की आमच्या झोपाच नाही, माझं तर येत नाही, दोन्ही दुखतात डायरेक्ट. बस जिरली. मी काहीतरी झोप 8:00 उठलो आणि बबडी माझी तिला झोपलेलीच घेतली, मस्त बेड बनवला आणि तिला तशी झोपलेली घेतली, मला झोपून तरी राहीन ती. आणि दोघं जण आंघोळ वगैरे गेला आणि निघलो गाईस, चलो. आणि आता आहे ना माझी बबडीची मिनी फ्रेश वगैरे केली, तिला चेंज वगैरे केला, मस्त शेंडू बिंडू बांधली, हातपाय धुलं तिचं, म्हणजे तोंड धुला गाईस, हातपाय. आणि ते कॅची बिची घेतला आम्ही खेळायला आणि आले आता मला झोप. आणि आमचं डॅडी गाडी चालवतात, तर चलो. आणि काहीच लई मोठा सीन झालाय आमच्यासोबत, जाऊन सांगू आम्ही नंतर. स्कॅम केला, स्कॅम. सोनालची मम्मीने स्कॅम केला गाईच आमच्यासोबत, त्याला दाखवतो तुम्हाला नंतर. आणि आम्ही आहे ना गाईच आता थांबून आम्ही समोसा घेतलेला, लय भारी लागतात हे पण खाताना समोसा बसासाठी. चला आम्ही इथं खाऊ. आणि आम्ही आहे ना काजू घ्यायला थांबलो दिंडोरी. आणि आम्ही आहे ना आता सीएनजी भरायला थांबलो गाई. आणि बबड्या रे बबड्या उठून आला माझा पाठशी पुढे. आणि आम्ही आता बस बबडी, ही बबडी माझी बबडी. ए बबडी कशी हसते बबडी. आणि डॅडीला जोरात कसा आवाज देतात? दादा कसा आवाज? डॅडीला जोरात कसा आवाज देते तू? आणि दम कशी देते? हे दम कसा देतात? दम काहीतरी दिसला तिकडे तिला. नाक में बिठी दम कसा देतात? हे पिल्लू दम कसा देतात? दम देऊन दाखव नीट नीट. असं कोण नाही घाबरायचं तुला. नीट दे, तोंड नीट दम देस. गुदगोल येते माझी. हे तुझे खाजकोटे येते? शो खाजकोटे येते तुझे डोके. माझं बब्बू येतो बब्बू. आणि आम्ही आहे ना सोनारला बसलो आणि सगळी मंडळी आली इथे. हाय करा, हाय हाय करा. डायलॉग वाटतात सध्या आंबट जामून झालंय. आणि इथं आहे ना आमचा आप्पा रिटायरमेंट झालं, तर आमची पार्टी आहे जराशी छोटीशी, तर आम्ही सगळे आता जमलो. दीदी पहिले तू कर, मग मी जाईल. कशी पार्टी आहे? अरे फोटो काढ, फोटो व्हिडिओ चालू आहे. त्यांच्यासोबत जा तरी करा जा. तुम्ही 7 तारखेला करणार तेव्हा आणू ना आम्ही. नाही ते 7 तारखेला
आमचं आम्ही. आता तुमचं आम्ही पोरा करू आमची घरांची. परत ते पाठवा. पिंचू फोटो देणार नाही कोण. इथनं झाले ना. इकडं बघा. संपलं पैसे. चॉकलेट बरोबर आपा घ्या. आम्ही आहे ना आता जेवायला बसलो. मटन, चिकन गाईस आणि पकोड तर आम्ही हॅलो गाईस. तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि एक इथे मी घेतली पोळी खावला. मम्मी पाल बनवलेला पण मला जशी शिल्ली पोळी आवडतं गडम करून दिलं. आणि माझं आहे ना इथं या पोळी वगैरे खाऊन येईल. त्यानंतर मी घेतलं आता जेवण बनवायला. तर मी बनवते वाट्यांचं कालवण. पप्पाने चिकन आणलं पण चिकन बरं कालवण नको संध्याकाळी चिकन. तर आता मी ना वाट्यांचं कालवण बनवते. हॅलो गाईस. तर गुड इव्हिनिंग. सकाळपासून काय मी ब्लॉग केला नाही तर आता बरं आम्ही ब्लॉग सकाळपासून आवडले. तर आता मी सगळ्यांच्या ब्लॉग करू. कशी बसा ना. तुम्ही 3 दिवस झोपून राहिला आणि आम्ही चाललो ना आता तुला बोलू. आणि आम्ही चाललो ना आता फेस 1 लगायचं कारण की पावभाजी बनवते मी नाहीये. कारण की मला पावभाजीची चटणी. तर आम्ही चाललो ना तर सामान आहे आता. मम्मी काल आणलेला मार्केटांची भाजी सांगलेली मम्मीला. फ्लावर फक्त आता काय मटर, शिमला, गाजर 2 हात करून मटर, शिमला, गाजर मी लिहून घेतलंय सगळं. आला बिला छोट्या मोठ्या गोष्टी. पाव वगैरे आणायचं, बटर वगैरे आणायचं आहे त्याच्याला. आणि आम्ही ना आता शिमला मिरची, कोथिंबीर, लिंबू, मटर वगैरे, आला वगैरे घेऊन निघलो. आता पाव आणि बटर घ्यायचं आहे आणि माझा पार्सल. तर चलो तो सगळा घेऊ आणि डायरेक्ट करायला गेल्यावर भेटू आम्ही. आता पाव घेऊन आलो आणि बटर. आणि गाईज मी पाव आणि बटर वगैरे घेतला. घेतो आता माझा पार्सल आलेला येतो आणि जाता मी आहे ना माझा पार्सल घेतला. आणि मी इथं थांबलो आता उसाचा रस पिवाला. मी ना इथं आता उसाचा रस पितो गाईज. तर मी जेवढी भाजी आणली जेवढी घरात ती सगळी घेतली. फ्लावर, शिमला मिरची, बीट, टॅमॅटो, आपला बटाटा, गाजर, मटर, कांदा, लसूण आम्ही घेतला. एकीकडे येतं सगळं कापतील तोपर्यंत मी मटर सोडून घेते आणि मम्मीला सांगते लसूण सोडायला. मी आहे ना याला मटर, बीट आणि गाजर सोडून दिलं. आणि आता बनवताना म्हणजे शिमला मिरची कापताना की तर टॅमॅटो कापून झालं, कांदा कापून झाला. आता हे सगळं कापून झालं. आता हे सगळं कापून झालं ना आमच्या आता इकडे आहे ना मी फ्लावर, गाजर, बीट वगैरे कापला. आम्ही फक्त 3च गोष्टी कापून. मी बिझी होतो यार. यांच्या गर्लफ्रेंड भेटायला आले. त्याच्यानंतर बटाटा सगळं कापून घेतलाय. आणि एवढा पसारा झालाय तो सगळं घ्यायला. कुठं इकडे आहे ना आता घेतली मी पावभाजी बनवायला. आणि याच्यात बटर, तेल, जिरा टाकला. त्याच्यानंतर कांदा आणि लसूण. पप्पा
खूपच सुंदर आवाज आहे. त्याच्या नाही टॅमॅटो, शिमला मिरची आणि बेसिक मसाला टाकला आपलं नॉर्मल, म्हणजे आपली धणा पावडर, लाल मिरची पावडर, हळद वगैरे सगळं. आणि आता सगळं पूर्ण ठेवलं आहे सगळं. त्यामध्ये सगळं टाकायचं आहे. आणि याचं बटाटा आणि मटर त्या सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आणि मस्तपैकी आता फुनतान ते मिक्स करून घेते. पुन्हा चालू आहे. त्याच्यानंतर पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं. आणि आमच्या आहे ना भाजी शिजली आणि यावेळी आहे ना मॅश वगैरे करून घेतली. एकदम बाहेरची सारखी भाजी दिसतं. आणि एक यात ना तडक्याची तयारी करतात. तर ते भाजी पण टाकते सगळी. त्याच्यावर तोपर्यंत मी कोथिंबीर कापून घेते गाईस. आणि इकडे आहे ना तडक्यान भाजी टाकली आणि त्यांची पावभाजी रेडी होत आली गाईस. त्याच्यातून थोडंसं ब्लॅक पेपर आणि कसुरी मेथी टाकतात. मी मम्मीला घेऊन चालू पावभाजी. नंतर आम्हाला दोघं जणांना घेतो. इकडे आहे ना मिनी पण घेतली पावभाजी खायला. तर यावेळी पण खाऊन झाली आणि मी बघतो खाता स्टोरी एक्सप्लेन. तर आम्ही येतात खाऊन. आमचं आहे ना पावभाजी वगैरे खाऊन झालं. माझा अवतार बघा काय झालं, कारण की पिंचूने बेडच्या पाठी बघा रिमोट टाकलेला एसीचा, तो करायला लागला. आणि आता आमचे भांडे आहेत एवढे ते घेते मी पटापट घासून. तर चलो